एसी दे. ठीक आहे. आपल्याला रिक्वायरमेंट डीसी व्होल्टेजची आहे, तर ते डीसी करण्यासाठी आपण ब्रिज रेक्टिफायर वापरतो. ब्रिज रेक्टिफायरचं काम काय आहे? एसी ला डीसी करतो. ठीक आहे. ठीक. आता 12 व्होल्ट डीसी आला आपल्याला, पण आपल्याला रिक्वायरमेंट म्हणजे आपले जे ऍप्लिकेशन्स आहेत, आपले जे मॉड्यूल्स आहेत, सेन्सर्स आहेत, लाईट आहेत, ते 5 व्होल्ट. पुन्हा त्या 12 व्होल्ट डीसी ला 5 व्होल्ट करण्यासाठी आपण व्होल्टेज रेग्युलेटर आयसी लावलेले आहे आपल्याकडे. त्याचा नंबर काय? 7805. 5 हा लास्ट डिजिटचा काय इंडिकेट करतो? 5 व्होल्ट. त्याच्यामध्ये 7809 पण येते. 9 काय डिजिट करेल? 9 व्होल्ट. त्याच्यात 78012 पण येते. 7805. ठीक आहे. आता आपल्याला आउटपुटला किती मिळालं? 5. आपलं कंट्रोलर 5 व्होल्ट वरती चालते, एलसीडी डिस्प्ले 5 वरती चालतो, रिले 5 वरती चालतो, आयआर सेन्सर 5 वरती. ठीक आहे. त्यामुळे 2 ब्रिज रेक्टिफायर वापरले. एक ब्रिज रेक्टिफायर स्पेसिफिक याला पॉवर देण्यासाठी कंट्रोलरला, कंट्रोलर थ्रू आपण एलसीडीला दिलं, रिलेला दिलं, आयआरला दिलं. आणि दुसरा जो ब्रिज रेक्टिफायर आहे त्याच्या थ्रू आपण जे पण लाईट यूज केलेले आहेत 5 व्होल्टचे त्यांना. हा आहे आर्डिनो बघितलाय. कंट्रोलर जो एक रेग्युलर घेतो टेबलवरती ब्लू कलर अलीकडेच असेल. हा तिथंच असेल.